आरती गणपतीची. एक थाली में अगरबत्ती वाला थाली इधर है, अगरबत्ती वाला थाली में रख दीजिए, सब गिरेगा उसी में। दुख हरता गाता विघ्नाची, गाता विघ्नाची, निर्विकुल कृपाधराची, सर्वांगी सुंदर सिंधुराची, सिंधुराची, कंठी जगती माधवाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन माते मना कामना पूर्ती, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्रीराममूर्ती, दर्शन माते मना कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती। तमेव माता पिता तमेव तमेव बन्धुसखा तमेव तमेव विद्या कविरं तमेव तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा भसेन देव तुझा हरे रामेश्वर रामचंद्रम भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे मंगल मूर्ति। एक बार बोलिए बजरंग बली की जय, श्री रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, हर हर महादेव। दादा तू काय करतो? तो क्वालिफिकेशन काय आहे? कंपनी जॉब करतो. क्वालिफिकेशन काय आहे तुझं? 12. याच्यावर थोडं बोल ना. मोदी साहेबांनी जे कामं केलेले मुलांसाठी नोकरी असो, शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना असो, कोणत्या गोष्टी असो, ते कसे काम केलं तुला कसं वाटतं?
ते आपल्याला नाही म्हणजे तुझं शिक्षण म्हणा, तू शिक्षण केलं ना, किती शिक्षण आहे तू? तुला चांगली नोकरी आहे का? तुला चांगला पगार आहे का? चांगलं आहे, काय चांगलं. टेन्शन पण नाही. मोदी साहेबांनी कसे कामं केले? जसं राम मंदिर झालं, सबका साथ सबका विश्वास सबका पर्याय, तुला कशा गोष्टी वाटतात? मोदी चांगला आहे का राहुल गांधी चांगला आहे आजच्या ह्याच्यात? आज मोदी चांगला आहे, कारण हां आपण प्रत्येकाला जरी विचारलं ना, म्हणजे गोष्टी आता सांगितल्या जातात. आता म्हातारा लोकांना म्हणजे त्यांचे जसे कामं होते तसे त्या काळामध्ये आता जे मोदीचे कामं आहेत तसे कामं त्यांचे नाही आहे. त्यांचे नाही बरोबर. नाही. आणि त्याच्यानंतर गोरगरिबांना घर पण भेटतंय. हा. आणि सुरुवात त्यांनी पुण्याचं काम केलं, रेशन हा. हे खूप पुण्याचं काम आहे. मी प्रत्येक ठिकाणी फिरलो आहे, दिल्ली असो, हैदराबाद असो, गोवा असो, पंजाब असो. मी स्वतः मोदी साहेबांसाठी पैदल केले जातात, ते केंद्रात तिसऱ्यांदा यावं म्हणून. मी नाशिक मधलाच प्रॉपर माझं गाव देवगाव निपाड, माझं आडनाव नितीन भाऊसाहेब बोचरे. मी या मंदिरामध्येच नाही, मी प्रत्येक ठिकाणी जर गेलो तर फक्त 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 मोदींसारखे, राम लक्ष्मण सारखे, योगी आदित्यनाथ हे जे आहे ना, यांनी जातीमध्ये कधीच भेदभाव केला नाही. आता युपीचं हे घडलं ना, हे फक्त 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 मोदी सरकार आहे म्हणून तिला बदनाम करायचा पाण्याचा त्याचा प्लॅन आहे. हा प्लॅन कधीच सक्सेस होणार नाही दादा, कारण का तुमच्यासारखे भाविक लोक आहेत जे पण आज मानताय. दादा तुमचे काय, तुम्हाला काय वाटतं या गोष्टी? बरोबर आहे ना, म्हणजे मोदी आहे म्हणून राम मंदिर झालेले. अजून तुम्हाला तुमची इच्छा सांगा, तुम्ही इच्छा सांगा. तुम्ही म्हणजे पहिले काँग्रेसच्या काळामध्ये हा. कामं फास्ट होत नव्हती, हा. आता फास्ट कामं होत आहे. होत आहे बरोबर. आणि आज तुम्ही काय नोकरी काय करतात? मी आपल्या विद्यार स्कूलला जॉबला आहे, मेंटेनन्स म्हणून काम करतोय. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे तिची 39 शाखा हा. आहे इंडियामध्ये. हां हां. आणि तुमचे मिसेस जे आहेत त्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले? हा, भेटतात आहे. आणि असं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कामं केलेले, आपले विखे पाटील साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा शिर्डीमध्ये अहमदनगरचं आयर्न नगर हे नाव केलेले. बरोबर. आणि हे कसं वाटतं तुम्हाला, सांगा बरं. मी एक उदाहरण देतो. देवळाली मतदारसंघात हां तनुजाताई घोलप आमदार नसताना हा. मी त्यांना बहीण मानलेले. हां ओके ओके. मी त्यांना बहीण मानलेले. हम्म. आमदार नसताना त्यांनी 10 कोटीचे कामं देवळाली मतदारसंघात आणले. म्हणजे बीजेपी मध्ये येते आता सध्या. हो हो हो. म्हणजे 10 कोटीचे कामं आमदार नसताना दिले. तुम्ही आम्ही एक बघा, हे जे राहुल गांधी हा जो एक पॅटर्न आहे, बरोबर. हे जे राहुल गांधी हा जो गांधी घराणा आहे, तर हे नक्की राहुल गांधी हा एक पॅटर्न आहे, हा एक घराणा आहे. मी एकटा कार्यकर्ता आहे की जो मी असा एक व्यक्ती आहे की मी खूप साऱ्या लोकांना भेटलो. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावरती सुद्धा जाऊन आलो. फक्त एक विषय झाला असा आहे की ते मुख्यमंत्री होते. काय माहिती का, 2024 इलेक्शन लागायच्या अगोदर मोदी साहेब केंद्रात जेव्हा मी पाहिजे त्याला केली, ते अंजनेरी असू, भोल्यापर्यंत त्र्यंबकेश्वर असू, वणी साईचा गड असू, किंवा आपल्या शिर्डीचे साईबाबा असू, मी त्यांच्यासाठी प्रयत्न केला पॅदल. कारण का तो व्यक्ती खूप चांगला काम करतो मित्र. जसं तू बोला ना, आज आपण सुरक्षित आहे, महिलांसाठी आज लाडकी बहीण योजना सुद्धा सारखे पैसे भेटतात. अशा वृद्ध बाबांसाठी सुद्धा ना मोदी साहेबांनी काही गोष्टी केल्या पाहिजे. जे म्हातारे ज्यांना आधार पाहिजे. आजचे मुलं कसे वागतात, बापांना पाय पुसणं समजतात. बाबा खरं का नाही, समजता का नाही? आज तुम्ही रोज येतात, तुम्ही मला रोज बघतात. एक सेवा, मंदिरात सेवा करायची आणि आई बापाला दुःख द्यायचं, हे सगळ्यात महापाप आहे दादा. म्हणून आई बापांची पहिली सेवा करा, नंतर तुम्ही देवांची सेवा करा. कारण तुम्ही आई बापांना उपाशी द्या, देव आहे ना, हे बाप्पा हे विघ्न हरता, हे विघ्न दूर करणारे. म्हणून मोदी साहेबांसारखे, हे बाबांसारखे, हे जे थोर संत आलेले ना, हे आशीर्वाद आलेले की आज आपण एकदम सुरक्षित आहे ना. आज मोदी साहेब असेल, योगी साहेब असतील, बाबांचा आशीर्वाद सारखे मालकरी लोक असतील, त्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी, म्हणून ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. आणि मी सांगतो, जो मोदी साहेब आहे ना, त्यांचा आसरा आहे. हा बाबा, आणि बाबा आसरा म्हणण्यापेक्षा ना, तो व्यक्ती कोणासाठी कमवतोय मला सांगा. मोदी साहेब हे जे आहे कोणासाठी कमवत आहेत? हे जे भैया आहेत ही युपीचे, इथं रोज येतात, 4 वाजता येतात, मंदिर साफ करतात, ते अगरबत्ती लावतात, ते पूजा करतात. एक साधा सिंपल माणूस आहे, ते युपी मधून आल्यानंतर सुद्धा लोक मेहनत करतात. तुम्ही अशा लोकांना सुद्धा, बिहारी लोकांना असो, युपी लोकांना असो, दिल्लीमध्ये तो केजरीवाल काय बोलला, तिचे लोक काय बोलले की बिहारी लोक असे, बिहारी लोक तसे. बाबा बिहारी लोकांसारखे, युपी सारखे लोक कोणते पण आपल्यासारखे लोक आहे का नाही दादा? आपण अन्याय करण्यापासून तुम्ही अन्यायाला उत्तर द्या. काही नाही. काय हो काका? काका जाताना एक विषय ऐका. आपल्या मोदींची आई एक्सपायर झाली, वारल्यानंतर सुद्धा ना, हा जो राहुल गांधी ना, राहुल गांधी त्याच्या आईच्या याच्यावर सुद्धा तिने टिप्पणी केली. चांगलं नाही. अहो व्यक्ती झाल्यानंतर लोक, महाराष्ट्राची राष्ट्रीय जाणीव होती ती, तिथे सेवा केली, ती काय करायची?
हा. पण तुम्हाला बाबा मोदी साहेबांनी जे कामं केलेले अजून तुमची तुम्हाला काय वाटतं अजून काय केलं पाहिजे मोदी साहेबांनी सांगा. बरोबर. तुम्ही सांगा बाबा काय बोलिए. केलं पाहिजे. बोलिए इधर चालू है. आप बोलो आपको क्या लगता है बाबा की मोदी साहेबांनी अजून काय कामं केले पाहिजे. मोदी साहेबांनी चांगलं गरीब माणसाला कामं दिले, माय बापांना पगार दिला, सगळं चांगलं केलं. आणि फडणवीस साहेबांविषयी काय बोलणार तुम्ही. फडणवीस साहेबांविषयी त्यांनी पण चांगले कामं केले. एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब रिक्षा ड्रायव्हर होते, रिक्षा ड्रायव्हर. आज ते व्यक्ती एवढं मोठ्या पोस्टला गेलेले पण त्यांना गर्व नाही. त्यांना फक्त गर्व एकच आहे की हा जो विश्व आहे सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास हाच माझा परिवार आहे. बरोबर आहे दादा. मला काय चुकतंय का. म्हणून बाबा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या दिवशी मी जाईन ना फक्त माझी इच्छा आहे की त्यांच्या हस्ते मी जेव्हा कबूल केलं होतं जेव्हा मोदी साहेब केंद्रामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार मी त्यांच्या हस्ते पूजा करणार त्र्यंबकला. मी कबूल केलं होतं फक्त एवढं फक्त तुमच्या सरकारचं मला आशीर्वाद पाहिजे. श्रीमंतला जाऊन. मी बस बाबा मला श्रीमंतला जाऊन. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल ना मला बाकी दुसऱ्या गोष्टी काय करायचं म्हणून मी विखे पाटणा थ्रू प्रयत्न करून दादा मी तिकडे जाणार आहे. मुंबईला पण प्रयत्न केला दादा. मुंबईला पण दादा काका तुम्हाला काय बोलायचं आहे का. तुला बोला म्हणजे तुम्हाला कसं वाटतं. आणि आपला जो भारत देश आहे की लाडकी बहीण योजनेपेक्षा हे जे कामं केले हे कामं तुम्हाला कसे वाटतात. गोरगरिबांसाठी कसं वाटतं तुम्हाला. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला भेटते, प्रत्येकाला नोकरी भेटते, प्रत्येकाला घर भेटते, प्रत्येकाला प्रत्येक राज्यामध्ये जिथे बीजेपी सरकार आहे ना तिला प्रत्येक गोष्ट भेटते. म्हणून माणसाला सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या गोष्टी धरून चालल्या पाहिजे. माणसाला गर्व नाही पाहिजे कोणत्या गोष्टीचा की हा माझा देव आहे की तो माझा देव आहे. आज जे युपी मध्ये जे घटना घडली ती अत्यंत वाईट घटना आहे. असे दोघी त्यांनी स्वतः फोन केला की किती लोक जागेवर गेले, किती काय केले, फक्त लोकांना पुढे केलं आणि योगी साहेबांचं फक्त नाव बदनाम करण्यासाठी कारस्थान गेलेले. कारण का तो चांगलं झालं. दादा तुला काय वाटतं दादा. तुला काय वाटतं हे बाकीच्या जातीमध्ये का होत नाही फक्त आपल्या मराठा समाजामध्येच का होतं. कारण योगी आणि मोदी मराठा म्हणून का नाही. त्यांनी सांगितलेलं सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास या गोष्टी दररोज आपण पुढे चाललो पाहिजे. अन्याय एवढी रावणाची सोन्याची लंका होती त्याला अहंकार होता पण आज पण श्रीलंकामध्ये सुद्धा रावणाची पूजा केली जाते. म्हणून दादा माणसांमध्ये देव आहे, देवामध्ये माणूस आहे. फक्त माणसामध्ये देव शोधला तुम्हाला सगळ्या गोष्टी साकार होणार. फक्त प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तुम्ही नावं नका ठेवलं समोरच्याला की हा व्यक्ती कसा आहे तो व्यक्ती कसा आहे. या मावशी आता त्या मावशींनी काल झाडू मारला, पाणी मारलं, रांगोळी त्याच्या नाताना बोलवलं, रांगोळी काढली. यांच्यासारखं पुण्य त्यांना पुढे भेटणार नाही. खूप पुण्य भेटलं त्यांना. कारण का ते बोलून दाखवलं त्यांनी करून दाखवलं आहे का नाही मावशी. हे पुण्य पोहोचलंय. हो आपल्या मनात ठेवायचं. हे पहा आज आता आम्ही इथं बघतोय तिथं बुलतेला का नाही लोक बोलायचं नाही. आपल्या मनात ठेवायचं फक्त बस आपल्याला आम्हाला तुम्ही सगळ्यांचा आचरण पाहिजे. मनात ठेवायचं आपण बोलायचं नाही. हो बोलल्याने वाया जातं. हो बरोबर हा. आहे. बोलल्याने वाया जातं. कधीच बोलायचं नाही. जय सियाराम. जय श्रीराम. मला दे ना हो काय प्रसाद दे ना.